नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी विषय बुद्धिमत्ता चाचणी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोपे प्रश्न आणि परीक्षेला वारंवार विचारलेले प्रश्न, जे की प्रश्न खूप सोपे असतात पण तरी पण मुलं प्रश्नाचं उत्तर लिहिताना चुका करतात, असे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे, खाली दिलेल्या प्रश्नात गटात न बसणारा पर्याय ओळखा किंवा कोणता। ठीक आहे, बघा 40, 60, 49 आणि 15। बघा 40, 60 आणि 15 या संख्यांना 5 ने निःशेष भाग जातो, पण 49 या संख्येला मात्र 5 ने निःशेष भाग जात नाही, म्हणून मी इथे गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3 49। बघा, यासाठी आपले पाढेपाठ असणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघा, पाटलीन, राणी, गायिका, गवळी। बघा, ती पाटलीन स्त्रीलिंग, ती राणी स्त्रीलिंग, ती गायिका स्त्रीलिंग, तो गवळी। मग तो गवळी हे काय आहे? पुल्लिंग आहे, म्हणून मी इथे गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4। तिसरा प्रश्न बघा, आ, ई, उ, का। बघा, हे सगळे काय आहेत? आ, ई, उ हे स्वर आहेत आणि का हे व्यंजन आहे, म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 का। चौथा प्रश्न, लीप वर्षाचे एकूण दिवस किती? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सामान्य वर्ष असेल तर सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि लीप वर्ष असेल तर त्याच्यामध्ये एक दिवस जास्त असतो, म्हणजेच फेब्रुवारी महिना सामान्य वर्षामध्ये 28 दिवस असतात आणि लीप वर्षामध्ये 29 दिवस असतात। मग वर्षाचे एकूण लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, अंकमाला दिलेली आहे। प्रश्न बघा, वरील अंकमालिकेत सलग 2 अंकांची बेरीज 8 येईल अशा किती जोड्या आहेत? बघा, आता सलग, आता मी 3 आणि 5 ची जोडी लावली। बघा, 3 आणि 5 8। मग आता इथे 5 आणि 4 ची पण बेरीज करायची आहे। 5 आणि 4 9 येणार नाही, आपल्याला 8 बेरीज पाहिजे। 4 आणि 8 12, 8 आणि 2 10, 2 आणि 6 8, 6 आणि 6 12, 6 आणि 8 14, 8 आणि 3 11, 3 आणि 9 12, 9 आणि 4 13, 4 आणि 8 12, 8 आणि 0 8। म्हणजे मी काय करते, सपोज 8 अंक आहे तर 4 आणि 8 ची जोडी लावायची, पण 8चा शेजारी 0 पण आहे, म्हणजे 8 आणि 0 ची सुद्धा बेरीज करायची। आता बघा, आता 8 आणि 0 यांची बेरीज बघा, 8 मध्ये 0 मिळवले 8च बेरीज येते, पण आता 0 आणि 8 म्हणजे शून्यामध्ये सुद्धा 8 मिळवले तरी सुद्धा बेरीज 8च येते, म्हणून मग ही सुद्धा एक जोडी येणार आहे। इथे मात्र येत नाही दुसरीकडे। मग किती जोड्या झाल्या? 1 2 3 4। 4 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये। बघा, किती सोपा प्रश्न होता। त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवताना आपण काय करायचं, काळजीपूर्वक प्रश्न वाचायचे आणि आपलं उत्तर काढायचं आहे। पुढचा प्रश्न बघूया, वरील अंकमालिकेत मूळ संख्या किती आहेत? बघा, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ असणं खूप गरजेचं आहे, कारण मूळ संख्यांवर 1 किंवा 2 प्रश्न विचारलेच जातात। जर आपल्या मूळ संख्या पाठ असतील तर कसाही प्रश्न विचारला तरी आपल्याला तो प्रश्न सोडवता येणार आहे। त्यासाठी मूळ संख्या आवर्जून पाठ करा। बघा, अंकमालिकेत मूळ संख्या विचारल्यात। मग आता बघा, इथे बघा मी इथे डॉट करते। 3 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे, 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या, पण डबल नको धरायला म्हणून मी इथे नाही धरते। आता 7 मूळ संख्या आणि 5 इथे आपण दिलेलंच आहे, त्याच्यामुळे मी 7ला नाही करते। मग बघा, 1 2 3 4 किती मूळ संख्या आहेत? तर 4 मूळ संख्या आहेत। मग बघा बरं, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया, अक्षरमाला दिले। अक्षरमालेवरचे प्रश्न येतात, खूप सोपे प्रश्न असतात, फक्त डावी उजवी बाजू समजली पाहिजे। आता बघा,
या अक्षर मालिकेतील डावीकडील 5व्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते? आता बघा, आपली डावी बाजू तीच पुस्तकाची सुद्धा डावी बाजू, म्हणजे माझी ही डावी बाजू आहे तर पुस्तकाची पण हीच डावी बाजू आहे. माझी उजवी बाजू इकडे आहे तर मी पुस्तकाची सुद्धा उजवी बाजू म्हणजे इकडून असं. ठीक आहे. आता या अक्षर मालिकेतील डावीकडील 5व्या, मग डावीकडील 5वं अक्षर कोणतं आहे? 1 2 3 4 5 ओ आहे. डावीकडील 5व्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे, मग याच्या उजवीकडील, मग हा म्हणजे आपणच म्हणायचं, मग आपली उजवी बाजू ही. मग बघा, उजवीकडचं दुसरं 1 2 काय आलं? क्यू. मग क्यू कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. वरील अक्षर मालिकेतील मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? आता बघा, ज्यावेळेस आपण मधलं अक्षर काढतो त्यावेळेस काय करायचंय? 1 2 3 4 5 असा 5चा गट करा किंवा जेवढे अंक असतील तेवढे. इथे 5 1 2 3 4 5 हे 5. बघा इथे मी परत हे 2 परत हे 2 करते. मग मधलं अक्षर कोणतं आलं? आर आलं. इकडे 7 इकडे 7 मधलं आर आहे. मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे, मग आरच्या उजवीकडचं तिसरं 1 2 3 यू हे अक्षर. मग यू कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या मालिकेत चुकीचे पद ओळखा. 7 14 28 60 112 224. आता बघा, आपण जर हे पहिले 3 संख्या बघितल्या की लगेच आपल्या मनात प्रश्न येतो, अरे हा तर 7च्या पटीतल्या संख्या आहेत. 7 1 7 7 2 14 आणि 7 चौक 28. पण पुढच्या अंकांचा जर विचार केला तर या 7च्या पटीतल्या संख्या नाहीत. मग इथे काय वापरायचं आहे? कोणती क्लुप्ती वापरायची आहे किंवा काय करायचं? तर बघा, 14 28 60 112 आणि 224 या सगळ्या समसंख्या आहेत किंवा आपण संयुक्त संख्या सुद्धा म्हणू शकतो. पण 7 ही मात्र विषम संख्या पण आहे आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर ही मूळ संख्या आहे आणि बाकी सगळ्या संयुक्त संख्या आहेत. म्हणून इथे या मालिकेत चुकीचं पद आहे 7. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 4 9 16 32 36 49 या मालिकेत चुकीचे पद ओळखा. आता बघा, जर आपले वर्ग पाहत असतील तर बघता क्षणी आपल्याला लगेच कळतं, अरे ह्या तर वर्ग संख्या आहेत. 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9 4चा वर्ग 16 6चा वर्ग 36 7चा वर्ग 49 32 ही वर्ग संख्या आहे का? नाही. म्हणून इथे चुकीचं पद कोणतं असेल? 32. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? आता बघा, 1 2 3 4 5 इथपर्यंत चिन्ह आहेत. आता पुढे पण बघा, दुसरं चिन्ह तिसरं चिन्ह चौथं अधिकपर्यंत सेम आहेत, है की नाही? फक्त हा चौकोन काय केला आहे? कट केला आहे. आता याच्यामध्ये बघा, हा स्टार दिसतोय का किंवा फुलीचं चिन्ह दिसतंय का? नाही. बघा, हे आहे गोल आहे, त्रिकोण आहे, अधिक चिन्ह आहे. म्हणजे इथे काय केलं आहे? पहिल्या वेळेस शेवटचं चिन्ह कट केलं आहे आणि दुसऱ्या वेळेस पहिलं चिन्ह कट केलं आहे. म्हणजे काय? शेवटचं पहिलं. आता इथे पहिलं कट केलं, आता इथे शेवटचं कट होणार. मग राहणार काय? गोल आणि त्रिकोण. मग गोल आणि त्रिकोण कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, ज्यावेळेस अशी मालिका देतात त्यावेळेस निरीक्षण करायचं आणि आपल्या तर्कशक्तीचा उपयोग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 12वा प्रश्न बघा. मराठी हिंदी संस्कृत. आता बघा, मराठी हिंदी संस्कृत या सगळ्या भाषा विषय आहेत. मग याच्यामध्ये इंग्रजी हा सुद्धा काय आहे? भाषा विषय आहे. म्हणून मग इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. आता बघा, प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब उत्तर आकृतीतून शोधायचे. आता बघा, ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये बघतो त्यावेळेस आपल्याला डोळे खाली म्हणजे तोंड खाली आणि असं हनवटी वर दिसते, बरोबर आहे? म्हणजेच पाण्यातलं प्रतिबिंब खाली आणि वर होतं आहे की नाही? म्हणजे खालचा भाग वर आणि वरचा भाग खाली. आता बघा, इथे त्रिकोण रंगवलेला आहे, तो त्रिकोणाचं टोक कुठे येईल? खाली येईल, आहे की नाही? आणि हे जे आहे ते काय होणार? वर होणार. मग बघा, अशा आकृती सेम पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा,
या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न, सोपे पण अगदी महत्त्वाचे प्रश्न जे की आपला स्कोअर वाढवतात आणि तिथेच बरीच मुलं चुकतात, कारण प्रश्न सोपा आहे म्हटलं ते काय करतात, अगदी सहज लगेच टिक मार्क करून मोकळे होतात. मग तसं न करता प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडवणं खूप गरजेचं आहे, कारण आपला एक एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे आपला स्कोअर वाढणार आहे आणि आपल्याला मेरिटमध्ये यायचं असेल तर प्रत्येक प्रश्न आपण बारकाईने सोडवणं गरजेचं आहे. बघा, तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासह. तोपर्यंत नमस्कार. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.